नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजपासून आपण रिव्हिजन सिरीज स्टार्ट करणार आहोत करंट अफेअर्स बाबत। ठीक आहे, तर चालू घडामोडी 2025 त्याच्यात सराव प्रश्नसंच आज आपण स्टार्ट करणार आहोत। त्यामध्ये आपण काय बघणार आहोत, आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या 2024 मध्ये घडलेल्या आहेत सगळ्या। ठीक आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी 2024 त्याच्यातला हा पाठ पहिला आहे। आपण प्रश्नांच्या स्वरूपात सगळ्या रिव्हिजन करून घेणार आहोत। त्याच्यानंतर या प्रश्नांचं PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। म्हणजे हे लेक्चर झालं की तिथे ते PDF असणार आहे। त्याच्यानंतर जे आपले ह्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जेवढे लेक्चर्स झालेले आहेत ते सगळे लेक्चर्सच्या 2 प्लेलिस्ट आहे, त्या पण मी टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही आजच्या तारखेला तिथे जाऊन बघू शकता। ठीक आहे, किंवा मग माझ्या YouTube चॅनलला प्लेलिस्ट मध्ये गेलं तरी तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या 2 प्लेलिस्ट दिसतील किंवा मग टेलिग्राम चॅनलला पण मी अपलोड केलेले आहे। दुसरी गोष्ट, PDF ची सेटिंग मी अशा पद्धतीने केलं आहे हे की जेणेकरून मी जी एक्स्ट्रा माहिती सांगेल जी तुम्हाला लिहायला इथे जागा राहील। ठीक आहे, तर आजपासून आपण स्टार्ट करूया या नवीन सिरीजला। आता या सिरीज मध्ये काय होणार आहे, आपलं मागील एक वर्षाचं करंट अफेअर्स अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित होणार आहे। हे बघा, करंट अफेअर्स आहे ना, आवाका खूप असतो, त्याला आपण करू तेवढं कमीच असतं, पण जेवढं आपल्या हातात असतं तेवढं आपल्याला करणं भाग आहे। ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहायचे, त्यामुळे आपण फक्त प्रयत्न करू। बाकी त्यांना विचारायचं झालं तर ते 3-4 वर्षापूर्वीचं 5 वर्षापूर्वीचं पण विचारू शकतात। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, जे आपण स्टार्ट केलेलं आहे। राहिली गोष्ट 2025 ची, तर 2025 जानेवारी ते मे पर्यंत किंवा एप्रिल पर्यंतचे पण व्हिडिओ मी आता लवकरच स्टार्ट करणार आहे, जेणेकरून आपला करंट अफेअर्स हा विषय एकदम छान होऊन जाईल, आपल्याला त्याचं टेन्शन राहणार नाही। बघा, पहिला प्रश्न आहे, क्रिंक गटामध्ये I हे अल्फाबेट कोणत्या देशासाठी वापरण्यात आले आहे, तर त्याचं उत्तर आहे इराण। मग बघा, क्रिंक मध्ये C फॉर चायना, R फॉर रशिया, I फॉर इराण आणि NK फॉर नॉर्थ कोरिया। बघा, तुम्ही जर नीट बघाल तर याच्यात अल्फाबेट किती दिसत आहेत, एकूण अल्फाबेट तुमचे आहेत 5, पण मग कंट्रीज किती आहेत, 4। नीट लक्षात ठेवा। ठीक आहे, चायना आहे, रशिया आहे, इराण आहे आणि नॉर्थ कोरिया आहे। मी आपल्या कम्युनिटी पोस्टला आणि टेलिग्राम चॅनलला पण प्रश्न अपलोड केले होते, तर कम्युनिटी पोस्टमध्ये बऱ्याच जणांची उत्तरं बऱ्यापैकी चुकलेले आहेत। ठीक आहे, तर मग जिथे आपलं चुकतं ना तिथे लगेच बघून घेत जा, जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी चुकल्या नाही पाहिजे। तर क्रिंक गटामध्ये चायना, रशिया, इराण, इराण, इराक नाही, इराण, नंतर नॉर्थ कोरिया असे 4 देशांचा समावेश होतो। बरं, हा जो क्रिंक गट आहे तो युक्रेनला शह देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे। ठीक आहे, युक्रेनला शह देण्यासाठी या 4 देशांची युती करण्यात आलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर हा गट काय म्हणून ओळखला जातो, तर नाटो देशाच्या विरोधातील एक देशांची युती म्हणून हा देश ओळखला जातो। हे जे स्टेटमेंट आहे ना, हे सगळे स्टेटमेंट मी दुसरं कम्युनिटी पोस्टवर जो दुसरा प्रश्न टाकला होता ना, त्याच्यात हे सगळे स्टेटमेंट तुम्हाला भेटून जातील। तर अशा पद्धतीने क्रिंक गटामध्ये काय काय येतं नीट लक्षात ठेवा। पुन्हा चायना, रशिया, इराण आणि नॉर्थ कोरिया। पुन्हा सांगते, युक्रेनला शह देण्यासाठी हे 4 देश एकत्र आले आणि नाटो देशाच्या विरोधातील देशांची युती म्हणजे काय, क्रिंक म्हणून ओळखली जाते। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, 2024 ची 16वी ब्रिक शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली। 2024 ची 16वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली, तर कझान, रशिया। आता बघा, मी लेक्चर्स मध्ये पण तुम्हाला काय सांगितलं होतं, कसं लक्षात ठेवा, 2023 ची, 2024 ची आणि 2025 ची। ठीक आहे, आता 2023 ची कितवी होती, आता 2024 ची आहे 16वी, 2023 ची आहे 15वी आणि 2025 ची असणार आहे 17वी। हे मी कसं सांगितलं होतं तुम्हाला लक्षात ठेवायला, की आता ही ट्रिक ब्रिक्स साठी आहे, हे तुम्ही नीट डोक्यात ठेवा। ही ट्रिक दुसऱ्या कोणत्या संघटनेसाठी लागू नका करू। ठीक आहे, की 2024 ची 16वी आहे, हे कसं लक्षात ठेवायचं, हे 4 अधिक 2 6 होता, हा आकडा इकडे 6 आला, मग 16।
3 + 2 5, ठीक आहे, इकडे 5 म्हणजे 15वी आणि पुढची असणार आहे 17वी. तर बघा जी 15वी जी झाली होती ती कुठे झाली होती, साऊथ आफ्रिकेमध्ये झाली होती, ठीक आहे, साऊथ आफ्रिका. नंतर दुसरी कुठे झालेली, रशियामध्ये झालेली, दुसरी म्हणजे 2024 ची रशियामध्ये झालेली, आणि 2025 ची म्हणजे 17वी कुठे होणार आहे, तर ब्राझीलमध्ये होणार आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे याच्यामध्ये, तर बघा ही 16वी होती कझान रशिया या ठिकाणी पार पडलेली. आणि याची स्थापना कधी झालेली आहे, ब्रिक्स या गटाची स्थापना 2009 मध्ये झालेली आहे. ही पण गोष्ट तुम्ही सोबत लक्षात ठेवा. स्थापना 2009 मध्ये. आणि सुरुवातीला संस्थापक देश विचारले तर संस्थापक देशांमध्ये फक्त ब्रिक एवढेच होते, ठीक आहे, BRIC ब्रिक म्हणजे कोणते कोणते, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. आणि जो S आहे, S म्हणजे साऊथ आफ्रिका, याचा समावेश कधी झालेला आहे, 2010 साली झालेला आहे. राहील एवढे लक्षात. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2024 पासून, ही पण गोष्ट नीट लक्षात ठेवा. इथे लिहिते मी. आता हे दुसऱ्या ब्रिक्सशी रिलेटेड आहे, इकडे जागा आहे म्हणून मी लिहिते. 1 जानेवारी 2024 पासून कोणत्या नवीन देशांना सदस्यत्व मिळालं आहे, नीट लक्षात ठेवा. ते कसं लक्षात ठेवायचं बघा, E2I आणि UAE असं लक्षात ठेवा. E2I आणि UAE. E2 म्हणून काय, 2 कंट्रीज लक्षात ठेवायच्या, कोणत्या, इजिप्त आणि इथिओपिया, ठीक आहे, इजिप्त आणि इथिओपिया या 2 कंट्रीज. नंतर I वरून काय लक्षात ठेवणार, इराण, इराण. आणि UAE वरून UAE, युनायटेड अरब एमिरेट्स. मग ह्या किती झाल्या, या 4 कंट्रीज. 1 जानेवारी 2024 पासून या 4 कंट्रीजला सदस्यत्व मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करू. 2024 ची 16वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली, आपल्याला माहिती पाहिजे, कझान रशिया या देशात, ठीक आहे. त्याच्यानंतर 2023 ची कुठे झाली, मग साऊथ आफ्रिकेमध्ये, 2024 ची रशियामध्ये आणि आगामी 2025 ची ब्राझीलमध्ये, ठीक आहे. ब्रिक्सची स्थापना कधी झाली आहे, 2009 मध्ये. संस्थापक देश कोणते होते, फक्त ब्रिक म्हणायचं, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. आणि साऊथ आफ्रिकेची एंट्री कधी झाली आहे, 2010 साली झाली आहे, ठीक आहे. जनक कोण आहे त्याचे, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जिम ओ'नील हे त्याचे कोण आहेत, जनक आहे. त्याच्या पुढे अजून बघूया की आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे, एवढं आपण सगळं बघितलं. तर मग 2009 ला पहिली परिषद कुठे झालेली, तर रशियामध्ये. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारतात मग किती वेळा झालेल्या आहेत परिषदा, तर भारतात आतापर्यंत 3 वेळा झालेल्या आहेत. इथे लिहून ठेवते मी, भारतात आतापर्यंत 3 वेळा परिषदा झालेल्या आहेत. त्यांचे वर्ष लक्षात ठेवा, 2012, 2016 आणि 2021. राहील लक्षात, 2012, 16 आणि 21. हे पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला लेक्चरमध्ये कसं लक्षात ठेवायचं या पद्धतीने. इकडे आहे 2012 लिहिला, इकडे लगेच याचे उलट करायचं, 21, 1 to 21 आणि मध्ये 16 लक्षात ठेवायचं. 2012, 2016 आणि 2021 अशी ट्रिक लक्षात ठेवायची. आता 1 to 21 मधली संख्या नाही आठवली तर कसं लक्षात ठेवायचं, ह्या 1, 2 आणि 2, 1 ची बेरीज करायची. 2, 3, 4, 5, 6, इकडे 6 येतो, बरोबर 16 लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता आपलं एवढी तर रिव्हिजन झालेली आहे. 2000 म्हणजे ब्रिक्सची आपली बऱ्यापैकी रिव्हिजन झाली आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारताचा स्कोर 27.3 आहे. तर भारत कोणत्या श्रेणीमध्ये येतो, बरोबर. आता मी प्रश्न अशा पद्धतीने फॉर्म केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला प्रश्नामध्ये पण खूप माहिती मिळेल, ठीक आहे. जसं या प्रश्नामध्ये तुम्हाला हे कळत होतं की 2024 ची जी ब्रिक परिषद होती ती 16वी होती, ठीक आहे. या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आता जागतिक भूक निर्देशांकामध्ये आपला स्कोर कितवा आहे, 27.5 आहे. तर भारत कोणत्या श्रेणीमध्ये येतो, तर आपल्याला हे माहिती पाहिजे. भारत येतो गंभीर श्रेणीमध्ये. गंभीर श्रेणीमध्ये भारत येतो, म्हणजे काय, सिरियस या श्रेणीमध्ये येतो. तर बघा
जर 27.3 हा स्कोर आहे तर आपल्याला हे माहिती पाहिजे की 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा कितव्या स्थानावर आहे. तर भारत आहे 105व्या स्थानावर. किती देशांमध्ये? 127 देश. 127 पैकी किंवा 127 देशात भारत कितव्या स्थानावर आहे? 105व्या स्थानावर आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता आपण जर ह्या श्रेणी बघितलेल्या आहेत, ठीक आहे, इथे आपण गंभीर श्रेणीमध्ये येतो, तर मग आपल्याला बाकीच्या श्रेणी माहिती पाहिजे. तर कोणत्या कोणत्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, त्या नीट लक्षात घ्या. आपण आधी इंग्लिशमध्ये बघून घेऊ. एक श्रेणी येते बघा, ज्याला आपण म्हणू लो. एक श्रेणी येईल लो. त्याच्यानंतर येईल मॉडरेट, 2 नंबरची श्रेणी मॉडरेट. 3 नंबरची श्रेणी येईल सिरियस. त्याच्यानंतर येईल 4 नंबरची अलार्मिंग आणि पुढची येईल एक्स्ट्रीमली अलार्मिंग. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे हा, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. बघा, लो, मॉडरेट, नंतर सिरियस, नंतर अलार्मिंग आणि एक्स्ट्रीमली अलार्मिंग. ठीक आहे. ज्याला मराठीत आपण काय म्हणू? लो मध्ये कमी उपासमार, नंतर मॉडरेटला आपण म्हणू मध्यम, नंतर सिरियसला म्हणू गंभीर, नंतर अलार्मिंगला म्हणू चिंताजनक आणि एक्स्ट्रीमली अलार्मिंगला म्हणू काय म्हणू आपण? अत्यंत चिंताजनक. ठीक आहे. आता यांचे पण आणि याच्यावर प्रश्न पण पडलेले आहेत. तर मग आता विचारलं, माहिती काय पाहिजे आपल्याला? लो म्हणजे किती? तर 9.9 पेक्षा कमी. ठीक आहे, लो. त्याच्यानंतर मध्यम म्हणजे काय? मग 10 ते किती? 19.9 हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. सिरियस काय असेल मग? त्याच्या पुढचं 20 ते 34.9 हे गुण. त्याच्यानंतर काय असणार आहे? अलार्मिंग. अलार्मिंगचं काय असणार आहे? 35 ते 49.9 आणि एक्स्ट्रीमली अलार्मिंगचं काय असणार आहे? 50 पेक्षा जास्त. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारताचा स्कोर विचारला तर 27.3 हा आपल्याला माहिती पाहिजे. 127 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? 105 नंबरचा. ठीक आहे. आता याच्यातही त्याचे मापदंड आणि निर्देशांक विचारले जाऊ शकतात. मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते. लेक्चरमध्ये मी इन डिटेल एक्सप्लेन केलेले आहेत. आता ज्यांनी ऑलरेडी लेक्चर पाहिले आहे त्यांच्यासाठी ही रिव्हिजनच आहे. तर मग मापदंड कसे आहेत? त्याचे 3 मापदंड आहे. 3 मापदंड आहे. ते कसे आहे ते नीट बघून घ्या. 3 मापदंडामध्ये बालमृत्यूदर इथे येईल. बालमृत्यूदर. नंतर येईल बालकांमधील कुपोषण, हा दुसरा मापदंड. आणि तिसरा काय येईल? अपुरा अन्न पुरवठा. ठीक आहे. हे झाले 3 मापदंड. आणि निर्देशांक 4 होतात. निर्देशांक 4 कसे? तर बालकांमधील कुपोषण मध्ये 2 गोष्टी येतात. या 2 गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजे. एक कन्सेप्ट आहे वेस्टिंग आणि एक कन्सेप्ट आहे स्टंटिंग, ज्याच्यावर प्रश्न पडू शकतात. मापदंड विचारले मापदंड विचारले तर 3 आणि निर्देशांक विचारले तर 4. मापदंड बघा कोणते? बालमृत्यूदर, नंतर बालकांमधील कुपोषण आणि नंतर अपुरा अन्न पुरवठा. आणि मग बालकांमधील कुपोषण मध्ये वेस्टिंग आणि स्टंटिंग या 2 गोष्टी येतात. आता वेस्टिंग कसं लक्षात ठेवायचं? म्हणजे काय आहे वेस्टिंग म्हणजे? तर दोन्ही कन्सेप्ट मध्ये वेस्टिंग आणि स्टंटिंग या दोन्ही गोष्टींमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. काय? तर 5 वर्षाखालील मुलं असंच लक्षात ठेवायचं. दोन्हींच्या डेफिनेशन मध्ये 5 वर्षाखालील मुलं हेच लक्षात ठेवा. तर बघा, 5 वर्षाखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन. म्हणजे वेस्टिंग म्हणजे काय? 5 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांच्या उंचीच्या तुलनेत त्यांचं वजन कमी असेल. आता वेस्टिंग W आणि वेटचं स्पेलिंग W वरूनच चालू होतं, म्हणून वजन असं कोरिलेट करून लक्षात ठेवा. म्हणजे उंचीच्या तुलनेत त्यांचं वजन कमी असतं. आणि स्टंटिंग म्हणजे काय? स्टंटिंग म्हणजे लक्षात ठेवा 5 वर्षाखालील मुलांचे वयाच्या तुलनेत त्यांची उंची कमी असते, म्हणजे स्टंटिंग. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सारखं काय म्हणते की तिकडे जाऊन तुम्ही लेक्चर्स बघा.
कारण हे तर मी खूप शॉर्टमध्ये सांगते आहे, म्हणजे शॉर्ट नाहीच हे, इन डेप्थच होतं आहे, पण तिकडे अजून बाकीच्या गोष्टी पण शिकवण्यात आलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सारखे म्हणते की तुम्ही तिकडे जाऊन ह्या गोष्टी सगळ्या बघून घ्या. मी तुम्हाला प्लेलिस्टची लिंक देईल. ठीक आहे, एवढं झालं. आता आपण पुढचा बघूया प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, 2024ची 21वी एशियन शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली? तर त्याचं उत्तर काय आहे, व्हिएन्टिन, लाओस. हां, तर एशियन शिखर परिषद हे असं, हे बघा, ASEAN. हां, याचा फुल फॉर्म काय असतो, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. ठीक आहे, तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. तर बघा ती कुठे पडली, व्हिएन्टिन, लाओस या ठिकाणी पार पडलेली आहे. तर याच्यात महत्त्वाचं काय आहे, तर एशियनची स्थापना कशाने झाली आहे, तर बँकॉक डिक्लेरेशन. एस्टॅब्लिशमेंट त्याची कशी झाली, बँकॉक डिक्लेरेशन. डिक्लेरेशनने झाली आणि कधी झाली, 8 ऑगस्ट 1967 ला झालेली आहे. ठीक आहे, याच्यात टोटल 10 कंट्रीज असतात. किती कंट्रीज आहे टोटल, 10. आणि 2024ची 21वी कुठे झाली आहे, व्हिएन्टिन, लाओस येथे झालेली आहे. हे नीट लक्षात ठेवा. आणि 10 कंट्रीज कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला ट्रिकमध्ये सांगितलं आहे. तरी मी आता तुम्हाला म्हणजे लेक्चरमध्ये ट्रिक सांगितलेली आहे, तरी मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये इथे सांगून देते की त्या 10 कंट्रीज कशा लक्षात ठेवायच्या. काय सांगितलं होतं मी, बघा, MP, लव, STI आणि कंबाईन. हां, मी काय सांगितलं, MP मेंबर ऑफ पार्लमेंटचा MP, लवचा फक्त LV घ्यायचा, STI जी आपली पोस्ट, आणि कंबाईनचं CMB घ्यायचं. आणि याच्यावरून सगळ्या कंट्रीज आपल्या लक्षात राहतात. बघा, M फॉर म्यानमार, M फॉर मलेशिया. नंतर बघा या कंट्रीज मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने आहे. बघा, मलेशिया, नंतर फिलिपाईन्स, लाओस, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, त्याच्यानंतर कंबोडिया, म्यानमार आणि ब्रुनेई. ठीक आहे, आणि ह्या कंट्री मी तुम्हाला तेव्हा लेक्चरमध्ये दाखवल्या सुद्धा होत्या. ठीक आहे, मॅपच्या साह्याने. आता मी एवढं दाखवणार नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. आता पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2024 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते डॅश डॅश देशातील हनीमाथू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन केले. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. प्रश्न कसाही फिरू शकतो. हनीमाथू काय आहे तर हे पण माहिती पाहिजे. पण मी आता हनीमाथू हे प्रश्नातच घेऊन घेतलेलं आहे. तर कोणत्या देशात, तर मालदीव देशात त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, बघा, ठीक आहे, हनीमाधू म्हटलं, विचारलं तर आपल्याला पेपरमध्ये आठवलं पाहिजे. मालदीवशी रिलेटेड आहे. तर काय आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन केलेले. ही न्यूज कधीची आहे, जेव्हा ऑक्टोबर 2024 मध्ये मालदीवचे अध्यक्ष कोण होते, मोहम्मद मुइझू 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाची ही ती न्यूज आहे. आणि त्यांची चर्चा कुठे झालेली मोदीजींसोबत, हैदराबाद हाऊस येथे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, आता पुढचा जो प्रश्न आहे तो पण त्याच्याशीच रिलेटेड आहे, कारण या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत ऐकायला. जर त्याच्यावर प्रश्न विचारला गेला ना तर आपण कन्फ्यूज होण्याची फार दाट शक्यता असते, कारण ते जरा शब्द वेगळे आहेत. ठीक आहे, पुढचं बघा काय प्रश्न आहे, उथरू थिल, हा आता फाल्हू आहे, हे फाल्हू. बघा, मी इंग्लिशमध्येच लिहिलं ते, फाल्हू. ठीक आहे, उथरू थिरा फाल्हू येथील एकथा बंदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारत कोणत्या देशाला मदत करत आहे, तर मालदीव देशालाच मदत करत आहे. ठीक आहे, म्हणजे कोणाला, मालदीवमध्ये म्हणजे कसं की उथरू थिला फाल्हू येथील एकता बंदर प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी भारत मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाला मदत
करील। अशी दोघांमध्ये हा काय झालाय, करार झालाय किंवा सहमती झालेली आहे, ठीक आहे। तर म्हणून जर याच्यावर प्रश्न कधी हे विचारलं गेलं की उथरू थिला फाल्हू काय आहे, कोणत्या देशात आहे, तर आपल्याला हे माहिती पाहिजे, तर मालदीव देशात आहे, ठीक आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। बघा, पुढचा प्रश्न आहे, शांघाय सहकार्य संघटनेमध्ये 2 निरीक्षक देश कोणते? काय विचारलं आहे मी, निरीक्षक देश विचारले आहे। आणि मी लेक्चर मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, लक्षात कसं ठेवायचं की AMM असं लक्षात ठेवा। A फॉर अफगाणिस्तान, M फॉर मंगोलिया। आणि हे पण मी तुम्हाला खूप व्यवस्थित दाखवले होते, ह्या कंट्रीज दाखवल्या होते आणि पाठ कशा करायच्या ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे। तर बघा, अफगाणिस्तान आणि मंगोलिया। मग बाकीचं बघा, जी 2024 ची 2024 ची शांघाय सहकार्य संघटना जी त्याची परिषद कुठे पार पडली, तर इस्लामाबाद येथे। इस्लामाबाद येथे, ठीक आहे, म्हणजे पाकिस्तान येथे पार पडली। आणि भारतातर्फे कोण हजर होतं तिथे? मग परराष्ट्र मंत्री, आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर हे तिथे हजर होते। बरं, एस्टॅब्लिशमेंट कधीची आहे शांघायची, तर किंवा SCO आपण त्याला, हे बघा इंग्लिश मध्ये आपण SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असंही म्हणू शकतो, ठीक आहे। स्थापना त्याची कधी झाली आहे? 15 जून 2001 ला। लक्षात ठेवा, 15 जून 2001 ला आपण त्याची स्थापना झाली। आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशन्स बघितल्या? बघा, आता आपण क्रिंक गट बघितला। मी मुद्दामून रिकॉल करायला लावते तुम्हाला, CRINC, C नाही K, क्रिंक गट बघितला जो रिसेंटचा आहे। त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? ब्रिक्स पाहिलं, BRICS, ब्रिक्स कंट्रीज पाहिल्या, ज्याची स्थापना कधी? 2009 ला झालेली। त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? एशियन कंट्रीज पाहिला, एशियन कंट्रीज, त्याची स्थापना 1967 पाहिली आपण, बरोबर, 8 ऑगस्ट 1967। आणि आपण आता काय बघत आहोत? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, याची स्थापना 2001 ला झालेली। यांची स्थापना वर्ष आपल्याला 100% माहितीच पाहिजे, आणि लगेच पुढची पण जी अजून एक संघटनाच येणार आहे, ठीक आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाठ करत चला। तर बघा, शांघाय सहकार्य संघटनेमध्ये 2 निरीक्षक देश कोणते आहे? अफगाणिस्तान आणि मंगोलिया। 2024 ची बैठक पार पडली इस्लामाबाद, पाकिस्तान येथे। स्थापना कधी झाली आहे? तर 15 जून 2001 ला। आणि हेडक्वार्टर कुठे आहे? हेडक्वार्टर आहे बीजिंग, चायना येथे, ठीक आहे। चायनामध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे। आणि सदस्य देश बघा, सदस्य देश आहे 10। आता मला एक सांगा की मी अजून एक कम्युनिटी पोस्टवर एक प्रश्न टाकला होता, जो आज आत्ताच थोड्या वेळापूर्वी टाकलेला। त्याच्यात मी सांगितलेलं की इराण खालीलपैकी कोण एक मिनिट, प्रश्न काय होता तो? इराण खालीलपैकी कोणत्या संघटनेचा सदस्य देश नाहीये, नाही विचारलं होतं। आणि त्याच्यात मी आय थिंक ऑप्शन दिलेले, क्रिंक एक दिलेला, ब्रिक्स दिलेला, नंतर SCO दिलेलं, आणि एक दिलेला क्वाड, क्वाड दिलेला। तर मग त्याचं उत्तर काय होतं? क्वाड कंट्रीज होत्या। तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की इराण देश नीट माहिती असू द्या, इराण सोबत इराक कन्फ्यूज करू नका। आता आपण इराण कोणत्या कोणत्या यांचा सदस्य देश आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे। क्रिंक मधला I जो आहे तो इराण दाखवतो। नंतर आपण आत्ता पाहिलं की ब्रिक्स कंट्रीज मध्ये पण ज्या 4 कंट्रीज आता ऍड झाल्या, इथे मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यातही इराण आहे। त्याच्यानंतर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये पण इराण 2023 मध्ये त्याचा समावेश झालेला आहे, ठीक आहे। हे आपलं ऑलरेडी लेक्चर्स मध्ये झालेलं आहे। तरी एकदा मी तुम्हाला सगळ्या कंट्रीज सांगते। तर कंट्रीज बघा कशा लक्षात ठेवायच्या ते पण मी तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे। तरी बघा कसं लक्षात ठेवा, चीन आणि रशिया, चीन आणि रशिया सोबत सोबत लक्षात ठेवा सांगितलं होतं का? तर मोठ्या मोठ्या अशा ह्यूज कंट्री आहेत चीन आणि रशिया, चीन रशिया। त्याच्यानंतर
सेंट्रल एशियन कंट्रीजमध्ये कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान सांगितलं होतं आणि त्याच्यातल्या 2 कंट्रीज लक्षात नाही ठेवायच्या. कोणत्या? तुर्कमेनिस्तान, म्हणजे स्थानमध्ये जे येईल ना, स्थानमध्ये कोणत्या 2 नाही लक्षात ठेवायच्या? तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान याच्यात लक्षात नाही ठेवायच्या. पण स्थान या शब्दामध्ये कोणत्या कोणत्या? कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या कंट्रीज लक्षात ठेवायच्या. कळते का तुम्हाला? चीन आणि रशिया दोघं कॉमन, एक गट लक्षात ठेवायचा. हे बघा मी लिहिते तुमच्यासाठी, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते. कसं लक्षात ठेवा? इथे वरती लिहिते, इकडे जागा आहे आपल्याला. हे बघा, चीन आणि रशिया असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर किर्गिस्तान आणि कझाकिस्तान. किर्गिस्तान, कझाकिस्तान K2, नंतर ताजिकिस्तान आणि नंतर उझबेकिस्तान. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान सोबत लक्षात ठेवा. भारत, कारण आहे ना दोघांना एकाच वर्षी सदस्यत्व मिळालं आहे. ठीक आहे, म्हणून सोबत लक्षात ठेवा म्हणते. तर त्या कधी? 2017ला. आणि नंतर शेवटच्या लक्षात ठेवा इराण आणि बेलारूस. इराण आणि बेलारूस ज्यांना 2023 मध्ये सदस्यत्व मिळालं आहे. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? राहील लक्षात. आता आपण पुढे वळूया. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, पुढची संघटना क्वाड बैठक 2025 कोणत्या देशात पार पडणार आहे? बघा, 2023 ची पण नाही विचारली, 24 ची पण नाही विचारली, मी काय विचारलं? 25 ची विचारली. तर क्वाड 2025 बैठक कोणत्या देशात पार पडणार आहे? तर भारत या देशात पार पडणार आहे. ठीक आहे, आता आपण बघून घेऊ की 2024 ची कुठे पार पडली. 2024 ची बैठक पार पडली जी अमेरिकेत होती, पार पडली. ठीक आहे, अमेरिका. कुठे? तर अमेरिकेत डेलावेर या ठिकाणी. डेलावेर या ठिकाणी ती बैठक पार पडली. आणि कितव्या क्रमांकाची होती? 4थ्या क्रमांकाची होती. ठीक आहे, मी तुम्हाला लेक्चर मध्ये हे पण सांगितलं होतं की कसं लक्षात ठेवा. फक्त ह्या संघटनेपुरती ही ट्रिक होती की 2024 मध्ये 4 आहे आणि इथे पण ही योगायोगाने शेवटी 4थीच येते. मग तसंच जर 2025 मध्ये पण जर योग्य वेळेत जर ती झाली तर मग ती कितवी असणार आहे? 5वी असणार आहे. 5वी असणार आहे. मग तिथे पण ही ट्रिक लागू होते. 2025 मध्ये जर झाली योग्य वेळेत तर ती 5वी असणार आहे, 2024 ची 4थी असणार आहे. तर अशा पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता क्वाड कंट्रीज, क्वाडचा अर्थ काय होतो? क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. ठीक आहे, क्वाड्रिलॅटरल लिहिताना क्वाड येतं ना, मग तेच घेतले त्यांनी. क्वाड म्हणजे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. स्थापना कधी झाली बघा? क्वाडची स्थापना कधी झाली आहे? 12 नोव्हेंबर 2017ला. 2017ला. आता आपण इथे ऍड करून घेऊ लगेच. क्वाडची स्थापना कधी झाली बघा? 2017. राहील लक्षात? तर बघा, आता क्वाड मध्ये कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत हे नीट तुम्ही लक्षात घ्या. तर क्वाड मधल्या कंट्रीज लक्षात ठेवा. एक अमेरिका, नंतर ऑस्ट्रेलिया, जपान आणि आपला भारत देश. ठीक आहे, पुन्हा सांगते, नीट लक्षात घ्या. कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत बघा? US, नंतर ऑस्ट्रेलिया, नंतर जपान आणि इंडिया. ह्या 4 कंट्रीज आहेत. आणि ह्या 4 कंट्रीजचाच कोणता युद्ध सराव होतो सांगा मला? मलबार युद्ध सराव होतो. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, मलबार युद्ध सरावावर किंवा एक्सरसाइज जे आहेत ना सगळ्या, त्याच्यावर मी तुमचा सेपरेट एक सराव प्रश्न संचासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे, चला आपण आता पुढे बघूया. पुढचा प्रश्न राहील लक्षात. क्वाड 2025 ची भारतामध्ये होणार आहे, 2024 ची अमेरिका डेलावेर इथे झाली, 2024 ची 4थी होती आणि 2025 ची कितवी आहे? 5वी आहे. जर ती 2025 ला झाली तर आपण ती ट्रिक गृहीत धरू शकतो, 25 ची 5वी. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. बघा, सप्टेंबर 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध
अमर अली सैफुद्दीन मशिदीला भेट दिली, हां, ती कोणत्या देशात आहे? बघा, अमर अली सैफुद्दीन मशीद ती कुठे आहे? तर ब्रुनेई या देशात आहे. ठीक आहे. आता हा टॉपिक कशात कंप्लीट होतो आपला? जे मोदीजींचे जे परराष्ट्र दौरे होते झालेले ते आपण एका चॅप्टर मध्ये कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यातली ही घटना आहे. ठीक आहे. तर त्यांनी त्या मशिदीला भेट दिलेली आणि ही मशीद तुम्ही एकदा गुगल सर्च करून घ्या. हां, मशीद बघून घ्या तुम्ही. हां, मी पण बघितलेली आहे. तर बघा, सप्टेंबर 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमर अली सैफुद्दीन मशिदीला भेट दिली. ती कोणत्या देशात आहे? तर ब्रुनेई या देशात आहे. ठीक आहे. आता दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना किती वर्ष पूर्ण झालेली आहे? एकूण 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे, 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता मोदीजींचे आपण जे दौरे कंप्लीट केले त्याच्यात आपण कशा सिक्वेन्सने दौरे पाहिलेले, म्हणजे ते ज्या पद्धतीने परदेश दौरे त्यांनी केले ना त्या सिक्वेन्सने आपण ते लेक्चर्स घेतलेले आहे. मी तुम्हाला एकदा सांगते. बघा, 8-9 जुलै 2024 ते कुठे गेलेले? त्यांचा 2 दिवसीय त्यांचा रशिया दौरा होता. ठीक आहे, रशिया दौरा होता. त्याच्यानंतर 10 जुलै, आता हे अगदी तारखेच्या तारखेला माहिती पाहिजे असं अजिबात नाहीये. जस्ट एक सिक्वेन्स लागला ना की आपल्याला कळतं की नेमकं. आता मी लेक्चरमध्ये तुम्हाला कंट्रीज पण दाखवलेले आहेत. ठीक आहे, म्हणून म्हणते लेक्चर्स जाऊन बघून घ्या. 8 ते 9 जुलै 2024ला ते रशियाला गेलेले. नंतर 10 जुलैला ते कुठे गेलेले? तर ऑस्ट्रियाला गेले. हां, ऑस्ट्रिया म्हणतीये, ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया. ऑस्ट्रियाची कॅपिटल काय आहे? व्हिएन्ना. तर मग जसे ब्रुनेई सोबत राजनैतिक संबंधांना किती वर्ष पूर्ण झाले? 40 वर्ष. तसेच ऑस्ट्रिया सोबतच्या संबंधांना किती वर्ष पूर्ण झाले आपले? तर 75 वर्ष. नीट लक्षात ठेवा. हो, या गोष्टी पण माहिती पाहिजे. 75 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 दौरे एकत्र लक्षात ठेवा. कुठे गेले? रशिया, नंतर ऑस्ट्रिया. त्याच्यानंतर कुठे गेले ते सांगते मी तुम्हाला. त्याच्यानंतर त्यांचा बघा ऑगस्ट मधला, जुलै झालं, आता 21-22 ऑगस्ट 2024 मध्ये ते कुठे गेले? पोलंड दौऱ्यावर गेले. हां, पोलंडची राजधानी काय आहे? वॉर्सो. हां, आता पोलंड सोबत आपले किती वर्ष कंप्लीट झाले संबंधांना? तर 70 वर्ष कंप्लीट झाले. ठीक आहे, या गोष्टी पण लक्षात ठेवा. मी सायमल्टेनियसली तुम्हाला सगळं एक्सप्लेन करत आहे. ठीक आहे. पुढे बघा, पोलंड दौऱ्यावर गेले. त्याच्यानंतर ते कुठे गेले? बघा, आपले ऑगस्ट मधले चालू आहे ना. हां, तर आपले ऑगस्ट मधला दौरा चालू आहे आणि त्याच्यानंतर मग 21-22 ऑगस्टला ते पोलंडला गेले आणि 23 ऑगस्टला कुठे गेले? ते 23 ऑगस्ट 2024ला ते गेले युक्रेनला. ठीक आहे, युक्रेनला. मी तेव्हा लगेच तुम्हाला काय केलं होतं? तुम्हाला पोलंड आणि युक्रेन देश दाखवून दिले होते. त्यांच्या सीमा एकमेकांना भेटतात का एकदा तुम्ही बघून घ्या बरं. अशाने काय होतं? आपला अभ्यास खूप छान होत जातो. ठीक आहे. 2021-22ला ऑगस्ट 2024 मध्ये पोलंडला गेले, त्याच्यानंतर ते युक्रेनला गेले. पुढचा आपला दौरा त्यांचा कोणता पाहायचा होता? बघा, सप्टेंबर मधला दौरा. अशा पद्धतीने हे दौरे लक्षात ठेवायचे. आता मी इथे लिहिते, खाली जागा आहे तर पुढचा प्रश्न आहे तो, पण तरी तुम्ही समजून घ्या. बघा, मग सप्टेंबर येतो, जुलै, ऑगस्ट आणि लगेच पुढचा महिना येतो सप्टेंबर. 3 सप्टेंबर 2024ला ते कुठे गेले? ब्रुनेईला गेले आणि त्याच दौऱ्यावरचं मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. हां, ब्रुनेईला गेले आणि त्या संबंधांना किती? 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हां, आणि नंतर लगेच 4 आणि 5 सप्टेंबर 2024ला ते कुठे गेले? तर सिंगापूरला गेले. ठीक आहे, सिंगापूर. आता ह्या ज्या एशियनच्या कंट्रीज आहे ह्या, ठीक आहे, बरोबर. तर ह्या एशियन कंट्रीज पण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवल्या होत्या आणि ट्रिक्सच्या स्वरूपात तुमच्याकडून पाठ करून घेतलेल्या होत्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कुठे कुठे गेले? रशिया, ऑस्ट्रिया, पोलंड, युक्रेन आणि सिंगापूर. हां, मग
हा प्रश्न आहे तो ब्रुनेईशी रिलेटेड मी तुम्हाला तयार केला. पुढचा प्रश्न जो आहे तो युक्रेनशी रिलेटेड असणार आहे आणि हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन्सच्या संदर्भात. पुढे मला तुम्हाला काय सांगायचं होतं की आपण मोदीजींचे बघितले, पंतप्रधानांचे बघितले, लगेच आपण काय करून घेऊ, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दौरे पण बघून घेऊ. त्यांचे दौरे 3 होते. बघा, द्रौपदी मुर्मू यांचे 3 दौरे लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा फिजी, नंतर दुसरा होता त्यांचा न्यूझीलंड, फिजी, न्यूझीलंड, आणि तिसरा होता तिमोर लेस्ट. तिमोर लेस्ट असे त्यांचे हे 3 दौरे होते. थोडक्यात लक्षात ठेवा. आलाच प्रश्न कुठे कुठे त्यांचे दौरे झाले तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न का घेतला आहे, कारण ते युक्रेनला गेले होते ना, आणि त्यांचं जिथे स्वागत झालं त्या युक्रेनच्या पॅलेसमध्ये, तिथेच नाटू नाटू गाण्याचं शूटिंग झालेलं आहे. ठीक आहे, नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पण भेटलेला आहे, त्यामुळे मी तो पुढचा प्रश्न घेतलेला आहे. बघा, नाटू नाटू हे गाणे कोणत्या देशातील एका प्रसिद्ध पॅलेसमध्ये चित्रित झाले आहे, तर ते कोणतं आहे, युक्रेनमधील मरिन्स्की पॅलेस आहे तो. युक्रेनमधला मरिन्स्की पॅलेस आहे. बघा, तर युक्रेनची जी कॅपिटल आहे किएव किंवा कीव तुम्ही म्हणू शकता, तर तिथे जे मरिन्स्की पॅलेस आहे तर तो पॅलेस सजवण्यात आला होता स्पेशल. कशासाठी, तर नरेंद्र मोदीजींच्या स्वागतासाठी. ठीक आहे, भारताला जे ऑस्कर मिळवून देणारं गाणं आहे कोणाचं, एस राजमौली यांचं, RRR या चित्रपटातलं. ते कुठे चित्रित झालेलं आहे, तर याच मरिन्स्की पॅलेसमध्ये चित्रित झालेलं आहे. दुसरी गोष्ट काय, तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे, तो व्लादिमीर झेलेन्स्की. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय होतं, तर आतापर्यंत WHO ने किती वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. आतापर्यंत WHO ने किती वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे, तर त्याचं उत्तर आहे 8 वेळा WHO ने आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. तर आपण आता हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की कोणत्या कोणत्या रोगाला कोणत्या वर्षी, किंवा वर्ष जरी नाही लक्षात राहिले तर कोणत्या रोगांना ऍटलीस्ट आणीबाणी जाहीर केलेली आहे, आपण ते लक्षात ठेवूया. हे कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगते. हे बघा कसं लक्षात ठेवा. तर आता 8 वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे ना, तर मग एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, त्याच्यात इबोला जे आहे ना, इबोलाला 2 वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. मग त्याचे वर्ष लक्षात ठेवायचे, 2014, 2019 राहतील लक्षात. इबोला 2014 आणि 2019 इबोला व्हायरससाठी. त्याच्यानंतर मंकी पॉक्स लक्षात ठेवा, मंकी पॉक्स. त्याच्यासाठी काय लक्षात ठेवणार, तर ते आता रिसेंट मध्येच आहे, तर 2022 आणि 2024, म्हणून मंकी पॉक्सशी रिलेटेड हा प्रश्न आहे ना, की रिसेंट मध्ये 2024 मध्ये मंकी पॉक्सला आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्यामुळे मग मंकी पॉक्स तुम्हाला 2022, 2024 दोन्ही लक्षात ठेवावे लागतील. हे रिसेंटचे आहे. आणि इबोलाचं कधी आहे, 2014, 2019. इथे 4 झाले, आता उरले अजून 4. तर उरले जे 4 आहेत ना, ते वेगवेगळ्या वर्षांचे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या रोगांसाठी आहे असं मला म्हणायचं होतं. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. हे मी ग्रुपने सांगितले. आता मी पुढचे तुम्हाला याचे सांगते, सेपरेट सांगते. तर बघा, ते वर्ष कोणते आहेत, 2009, 2014, त्याच्यानंतर 2016 आणि 2020. 2009चा आहे स्वाईन फ्लू 2009चा. 2014चा आहे वाइल्ड पोलिओ. त्याच्यानंतर 2016चा आहे झिका विषाणू, झिका व्हायरस. आणि 2020चा आहे कोरोना. 2020चा तर कोणी विसरणार नाहीच, कोरोना सगळ्यांना पाठ आहे. 2016चा लक्षात ठेवा झिका, 2014चा लक्षात ठेवा पोलिओ, आणि 2009चा लक्षात ठेवा स्वाईन फ्लू. ठीक आहे. आणि आजच्या आपल्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न जो आहे तो आहे बघा, नारिकेल जिजिरा असे कोणत्या बेटास म्हटले जाते. बघा,
नारिकेल जिजिरा असे कोणत्या बेटास म्हटले जाते? तर त्याचं उत्तर आहे सेंट मार्टिन बेटास नारिकेल जिजिरा असे म्हटले जाते. बघा, मग आपल्याला सेंट मार्टिन बेट चर्चेत का आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, आता ते तुम्ही लेक्चरमध्ये जाऊन बघून घ्या. पण मग सेंट मार्टिन बेट बघा, समुद्र कायद्यान्वये म्हणजे समुद्री कायदे जे आहेत त्याच्यानुसार आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काय केलं, सेंट मार्टिन बेटाला बांगलादेशाचा भाग म्हणून मान्यता दिलेली आहे. मग आपण काय लक्षात ठेवायचं, सेंट मार्टिन बेट बांगलादेशाचा भाग म्हणून कन्सिडर करायचं. पण म्यानमार हा स्वतःचा प्रदेश म्हणून तो स्वतः मानतो. ठीक आहे, पण आपल्याला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काय माहिती पाहिजे, समुद्री कायद्यानुसार आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सेंट मार्टिन बेटाला बांगलादेशाचा भाग म्हणून कन्सिडर केलेला आहे किंवा सांगितलं आहे. आता सेंट मार्टिन बेट चर्चेत का होतं एक थोडक्यात सांगते. तर बघा, जर आपण सेंट मार्टिन बेट अमेरिकेला दिलं असतं तर मी सत्तेत कायम राहू शकले असते असा दावा शेख हसीना यांनी केला. त्यामुळे हे बेट चर्चेत आलं. आता इन डिटेल न्यूज तुम्ही या सगळ्या तिकडे माझ्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे आणि याचं PDF मी एक थोड्या वेळात हे लेक्चर अपलोड झाल्यानंतर काही वेळात याचं PDF पण अपलोड होऊन जाईल आणि आपण अशाच करंट अफेअर्सच्या सिरीज प्रश्नांच्या स्वरूपात पुढे पुढे नेणार आहोत आणि सोबत आपण काही सब्जेक्टच्या पण सिरीज अशाच पद्धतीने कंप्लीट करून घेणार आहोत. तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.